पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। रेणुका माता की जय। श्री रामचंद्राय नमः। सीता प्राप्त्यार्थ उद्विग्न तारुड रावण मारीचा श्रमा ठाकून आलापन सवेग। प्रभु रामचंद्र भगवान की जय। तिथे असणार जी शूर्पणखा आहे ते शूर्पणखा आपल्या सगळ्या भावजा वगैरे सगळ्याला घेऊन रावणाकडे गेली आणि रावणाकडे जाऊन रावणाने ज्या वेळेला विचारलं तुझी अशी परिस्थिती असणार कुणी केली म्हणून त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणाचं आणि जास्त करून असणाऱ्या माता सीतेचं वर्णन ज्यावेळेस त्या रावणासमोर केलं आणि एक प्रलोभन म्हणून रावणाला सांगितलं की अत्यंत सुंदर अशा प्रकारची असणारी स्त्री ती सीता आहे आणि ती या वनात राहण्याजोगी असणारी नाही कारण ते अत्यंत असणार अनर्घी रत्न अशा स्वरूपाचा असल्या कारणानं या राज्यात जर असणार तिला आणलं आणि तिच्यासोबत जर विवाह केला तर अत्यंत शोभून या राज्यासाठी दिसेल असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस ती सभा मोडली ती बाजूला असणारा रावण गेला परंतु जे काही असणारं स्वरूप वर्णन त्या शूर्पणखेने केलेलं होतं त्या स्वरूप वर्णनामुळं रावणाला असणारा सतत त्याच असणाऱ्या चिंतेमध्ये तो राहू लागलेला आहे की अशा प्रकारची सीता आहे तशी सीता आहे अशी असणारी सीता तिने वर्णन केले आहे म्हणून ती कशी असेल काय असेल तशा प्रकारे असणारं पिस त्या रावणाला सीतेचं लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं वेळ न दवडता त्याने विचार केला की आपल्याला जर काही कार्य साध्य करायचं असेल तर निश्चितच आपल्याला मारीचाकडे जावं लागेल आणि तो आपलं जे काही कार्य आहे तो सिद्धीच नेईल असा विचार करून रावणाने त्या ठिकाणाहून मारीच्या आश्रमाकडे येणं केलेलं आहे आणि आता त्या दोघांची भेट झाल्यानंतर काय चालू झालेलं आहे मारीच्या ते रावण जटाधारीवर कलाजीन आणि नेमस्त फळ भोजन एकांत स्थान वनवासी आणि ज्यावेळेस असणारा मारीचाच्या आश्रमामध्ये रावण पोहोचलेला आहे रावणाने मारीचाकडे बघितलं आणि बघितल्यानंतर असणारा तो राक्षसी कुळातला असून सुद्धा त्याने असणाऱ्या जटा वाढवलेल्या आहेत आणि पुन्हा हरणाच्या कातड्याने आपल्याला म्हणजे जे अंग आहे ते झाकून घेतलेलं आहे काही असणारं सालीने गुंडाळलेलं आहे आणि पुन्हा त्याचं फळ म्हणजे भोजन जे असणारं जेवण आहे ते जेवण अत्यंत असणारं स्वादिष्ट अशा प्रकारचं फळाचं असणारं ज्यावेळेस त्याला दिसलं त्यावेळेस अत्यंत विपरीत अशा प्रकारची स्थिती असणारी रावणाला त्या ठिकाणी बसलेली आहे ऐसा मारीच रावण दोघी निघाले आलिंगना मग त्याशी कुशळ पुसवण केले पूजन यथाविधी आणि अशा प्रकारे असणारं त्याची स्थिती विपरीत झालेली आहे कारण जी राक्षसी वृत्ती आहे ती प्रभू रामचंद्राच्या भेटण्या अगोदर जो मारीच होता तो मांस खात होता रक्त पित होता या सगळ्या गोष्टी करीत होता परंतु ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्राचं दर्शन त्याला झालं आणि प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या बाणाच्या पिसाऱ्याचा वारा त्याला लागला आणि त्यावेळेस पासून तो संत आणि सज्जन झाला त्याच्यामुळे तो फळमुळ खाऊ लागला आणि जटा असणाऱ्या वाढून त्या ठिकाणी एकांतात राहू लागलेला आहे आणि त्याची जी स्थिती असणारी फळमुळ खाण्याची ही ज्यावेळेस रावणाने पाहिले त्यावेळेस असणार त्याला सुद्धा अत्यंत वेगळं वाटलेलं आहे परंतु आपलं कार्य साध्य करण्यासाठी तो असणारा मारीचाकडे गेला आणि मारीचाला बोलू लागला त्यावेळेस पहिल्यांदा असणाऱ्या दोघांची गळाभेट झालेली आहे मग बैसवनी कांती रावण सांगे मारीच्या प्रती रामे गांजीले बहुतारी सांगू किती तुझं पासी आणि आता रावण जो आहे तो मारीचाला सांगू लागलेला आहे की हे मारीचा अरे मी असणारा या ठिकाणी तुझ्या आश्रमामध्ये माझं काहीतरी दुःख घेऊन आलेलो आहे कारण जे प्रभू रामचंद्र आहे त्या प्रभू रामचंद्रांना असणार माझ्या चांगल्या असणाऱ्या योद्ध्यांचा त्या ठिकाणी नाश केलेला आहे मला अत्यंत गांजून सोडलेला आहे मला असणार खूप दुःख दिलेलं आहे आणि त्या दुःखापासून असणार मला परावृत्त करण्यासाठी मी या ठिकाणी तो सहकार्य मागण्यासाठी आलेलो आहे असं म्हणून असणार रावण मारीच्याला अत्यंत आदरपूर्वक बोलू लागलेलं आहे पद्म पुराणी माझे ठाणांतर दुष्यन त्रिशराणी खर 14 सहस्त्र निशाचर अति दुर्धर लोकी आणि हे मारीचा या असणाऱ्या त्या ठिकाणी जे काही असणारं पद्मपुर आहे त्या पद्मपुरामध्ये
माझे जे आप्त आहेत, पाहुणे रावळे आहेत किंवा भाऊ बहीण राहतात, खर दूषण त्रिशिरा आणि त्यांसमवेतच असणारा 14,000ची सेना त्यांच्यापाशी आहे आणि ती कुणालाही काळालाही असणार त्या ठिकाणी भीती दाखवेल अशा प्रकारची त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. परंतु असणार त्यांच्यासोबत काय घातपात झालेला आहे. श्रीरामे वर्षो निशर मारिला खर दुष्यन त्रिशर 14 शस्त्र निशाचर बाणधाराने वटीले. आणि जे काळालाही धाक लावतील अशा प्रकारचे असणारा महान योद्ध ज्या खर त्रिशरा आणि दूषणापाशी आहेत त्या 14,000 सेनेसहित या तिघांनाही असणारं प्रभू रामचंद्राने आपल्या बाणाच्या साह्याने असणारा मारून टाकलेला आहे, त्यांचा निपात केलेला आहे. अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी रावण मारीचाला उडत आहे. आणि शूर्पणखा भगिनी दाकुटी सकर्ण नासिके ते केले नकटी लाजविल्या राक्षस कोटी लाज मोठी आमा. आणि त्याचबरोबर जी शूर्पणखा आहे त्या शूर्पणखेचा अत्यंत विद्रूप असा केलेला आहे की तिच्या असणार ओठासगत असणार नाक छाटून टाकलेलं आहे आणि कानही तिचे कापून टाकलेले आहेत. अशा प्रकारची असणारी विद्रूप स्थिती माझ्या असणार बहिणीची त्या प्रभू रामाने केलेली आहे. आणि जर त्याला आपण आता आळा नाही घातला तर आपल्या सगळ्या राक्षस कुळाचा असणारा निश्चितच नाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळेच मला त्याची असणारी त्या ठिकाणी आता भीती वाटू लागली आहे आणि म्हणूनच मी काहीतरी मदतीसाठी तुमच्याकडे आलोय असं असणारा याचना तो करू लागलेला आहे. शूर्पणखेचा नासिक कर्णाचे दोन्ही केले रूपन तिथे मी वाया उत्तीर्ण करीन हरण श्रीराम कांता. आणि जी असणारी शूर्पणखा आहे त्या शूर्पणखेला असणारा कान नाक छेदून टाकलेला आहे आणि कापून टाकल्यामुळं तिचं जे सौंदर्य आहे ते अत्यंत विद्रूप अशा प्रकारची ती दिसू लागलेली आहे, भ्यासूर असणारी दिसू लागलेली आहे. आणि तिची ही स्थिती प्रभू रामांनी केल्यामुळं ती माझ्याकडे असणार आली आणि मला सांगू लागले की हे बंधुराज तुम्ही असणारा माझा या ठिकाणी कैवार घेतला पाहिजे आणि आपल्या बहिणीचं रक्षण करणं हे आपलं असणारं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळेच हे मारीचा त्याने असणाऱ्या त्या दोघा जणांनी मिळून माझ्या बहिणीची ही विद्रूप अवस्था केलेली आहे आणि त्याचाच बदला म्हणून असणार माझा अशी इच्छा आहे की जी त्या दोघांबरोबर असणारी सुंदर अशा प्रकारची सीता आहे त्या सीतेचं असणार अपहरण आपण करावं आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे असं असणारा रावण त्या ठिकाणी मारीला बोल. सीता सौंदर्याची थोरी मज पाहता चराचरी ती समान नाही दुसरी परमा सुंदरी श्रीराम प्रिया. आणि हे मारीचा तू विचारशील असणार ती सीता नेमकी कोण आहे कशी आहे तर ती सीता असणारी अत्यंत असणारा सुंदर अशा प्रकारची असणारा स्त्री आहे. तिच्या असणारा ह्या जगामध्ये तिच्या सारखी असणारी तिला बरोबर मध्ये जर असणार कुणाला ठेवलं तर कुणीही असणार तिची बरोबरी करू शकत नाही. ती असणार लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, ही पार्वती आहे, या तिघी असणार आणि त्या सीतेची बराबरी करू शकत नाहीत. आणि अशा प्रकारची असणारी अनुपम्य असणारी काही सीता आहे तिचं आपण हरण करायचं आहे असा विचार रावण सांगू लागलेला. सीता लावण्य मंजिरी उमार मानप वेसरी माझ्या अंतरंगीची नारी तिच्या नखागरी खद्योत. आणि ज्या काही लक्ष्मी आहे, पार्वती आहे, सरस्वती आहे या तर असणारा बराबरी करू शकत नाही परंतु असणारा मला देखील असणारे 21,000 त्या ठिकाणी बायका आहेत. परंतु 21,000 मधली सुद्धा तिच्या नखाची असणारी एकही बराबरी करू शकत नाही. इतक्या असणारा सुंदर अशा प्रकारची ती सीता आहे आणि ती माझ्या मनामध्ये भरलेली आहे आणि त्याच्यामुळं मला तिला हरण करून पळून न्यायची आहे आणि त्यासाठी मी तुझ्या मदतीला आलेलो आहे. मुख्य मंदोदरी जाण नव्हे तिच्या अंगुष्ठा समान तिचे मी करू पाय हरण तरी सहाय्य पण मज व्हावे. आणि जी माझी मंदोदरी आहे जी असणारी महादेवाची कन्या आहे ती सुद्धा असणार त्या ठिकाणी त्या सीतेच्या नखाची सुद्धा असणारी बराबरी करू शकत नाही. इतकी सुंदर असणारे त्रिभुवनात जर काही सुंदर असणारा गोष्ट असेल तर ती ही सीता आहे आणि त्याच्यामुळे ती माझ्या मनात भरलेली असल्या कारणानं तिचं आपल्याला हरण करायचंय आणि त्याच्यामुळे तुम्ही मला मदत करा अशा प्रकारचं मागणं मारी त्याला रावण टाकू लागलेला आहे. तुझं पाशी विचित्र गती धरू जाण सिनाना व्यक्ती सुवर्ण मृगाची
वृत्ती धरून सीते प्रति तो जावे. आणि मारीचा तू विचारशील की मी तुझ्यापाशीच का आलो, कारण तुझ्यामध्ये असणारं जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्या राक्षस कुळामध्ये अथवा कुणाकडेच असणारं ते सामर्थ्य नाही. तुझं अत्यंत जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्यावरूनच मी माझं पुढील कार्य करू शकतो. तुझ्यामध्ये कोणत्याही असणारं त्या ठिकाणी पशुचं पक्षाचं असणारं स्वरूप तू धारण करू शकतोस आणि अत्यंत ज्या काही छटा आहेत तू उमटवू शकतोस. आणि त्यामुळे तू काय करायचं की जे काही हरिण आहे त्या हरिण सोन्याचं हरिण बनून त्या सीतेचं असणारं आश्रमापशी जायचं आणि तिला प्रलोभन द्यायचं. अशा प्रकारचं जर तुम्ही कार्य केलं तर माझा असणारं जे काही कार्य आहे ते सिद्ध होईल असं असणारं त्या ठिकाणी रावण बोलू लागले. सीता सांडवणी पंचवटी सुवर्ण मृगार्थ दृष्टी राम धावेल पाठोपाठी ऐशी गोष्टी साधावी. आणि स्वरूप असं धारण करायचं की ज्या वेळेस असणारं सीता मातेच्या समोर तू जाशील तर सीतेच्या असणारं समोर गेल्या असणारं तिला असणारं वाटलं पाहिजे की हे जे हरिण आहे ते मला असणारं निश्चित असलं पाहिजे, याचा असणारा मला उपयोग आहे किंवा याची असणारी त्या तुझी लालसा त्या ठिकाणी सीतेला झाली पाहिजे. आणि जर असं झालं तर असणारा लालसा केल्यामुळं ते तू ज्यावेळेस असणारं पळून जाशील त्यावेळेस प्रभू रामचंद्र असणार तुझ्या माग येतील आणि त्यांच्या मागे लक्ष्मण येईल. अशा प्रकारचे असणार काहीतरी युक्ती कर आणि सीता ज्यावेळेस असणार आश्रमात एकटी राहील त्यावेळेस मी काय करीन. दुरी नेवनी राघव हाक माराव्या ती अपूर्व लक्ष्मणा वेगी धाव पाव येई लाघव साधावे. आणि प्रभू रामचंद्र असणारा लांब असणारा त्या पर्णकुटी जवळून घेऊन जायचं आणि लांब गेल्यानंतर काय करायचं तर तिथूनच असणार एक कपट बुद्धीने लक्ष्मणाला हाक मारायची, हे लक्ष्मणा धाव मला वाचव. पण असं म्हणत असताना तो जो काही आवाज आहे तो प्रभू रामचंद्राचा आवाज असला पाहिजे. आणि प्रभू रामचंद्राच्या आवाजात ज्यावेळेस तो असणारा हाक मारशील त्यावेळेस असणारा लक्ष्मणजी निश्चितच तुमच्याकडे असणारा धाव घेतील. मारीच्या तू माझा निज मंत्री तुझी मी जाण्यागाद त्वरी तू मज झाली सहकारी मी चराचरी निज विजयी. आणि हे मारीचा असं केल्यानंतर सीता आश्रमामध्ये एकटी राहील आणि माझं जे आहे काम ते असणारं झालं जाईल. आणि त्याच्यामुळं मारीचा तू एवढं कर आणि तू माझा असणारा राज्यामधील मंत्री अशा प्रकारचा आहेस आणि तुझं जे काही असणारं थोरपणा आहे ते सर्व मला माहित आहे. तू काय करू शकतोस काय नाही, तुझ्यात बळ सामर्थ्य किती आहे आणि या सर्व असणारा या सगळ्या गोष्टीमध्ये तू सर्व शक्तिमान असल्या कारणानं मी तुझ्याकडे आलेलो आहे आणि माझी असणारं क्षमा याचना आहे एवढी असणारं माझी पूर्ती कर. अशा प्रकारचं मागणं मारीकडे रावण करू लागलेला आहे. सीता हरनिमित अत्यंत तरी अर्था पूर्ववा तू समार्थ माझे पूर्वावे मनोरथ कृत कार्यार्थ साधावा. आणि हे मारीचा माझी एकच असणारी इच्छा आहे, आर्थ इच्छा आहे की सीता असणार त्या ठिकाणी माझी व्हावी आणि त्यामुळं त्या सीतेला पळून नेण्यासाठी माझा असणारा मनोरथ पूर्ण करण्यासाठी तू माझ्यासाठी एवढं कर असा असणार आदरपूर्वक त्या ठिकाणी बोलला. तू सहाय्य झाली असंपूर्ण देवदानव दैत्यगण जिनो शक्य मी रावण ते श्रीराम कोण बापुळे. आणि हे मारीचा तू जर माझा सहकारी झालास, मला जर तू सहाय्य केलंस तर असणारा देव दानव मानव जे काही असणाऱ्या त्रिभुवनातले सर्वात बळिष्ठ असणार आहेत त्या सर्वांपेक्षा असणार बळिष्ठ जरी असणार कोणी असलं तरी त्यांना मी जिंकू शकेल. परंतु त्यापेक्षा असणारा हा जो मानव स्वरूपी प्रभू राम या ठिकाणी आहे या सगळ्या पुढे अत्यंत तुच्छ असा आहे आणि या मनुष्याबरोबर आपण जिंकू शकत नाहीत का. आणि जर हे कार्य पूर्ण करायचं असेल तर तूच असणारा मला सहकार्य कर असा असणारा रावण बोलून आहे. तरी पर्णकुटी कसा आणून तुवा नेलिया राम लक्ष्मण मागे मी करीन सीता हरण मग नको कोण माझ माने. आणि जर तो प्रभू रामचंद्रांना नेलंस तिथून लक्ष्मणाला हाक मारलीस, लक्ष्मण तुझ्याकडे आला आणि आल्यानंतर एकटीच असणार सीता त्या पर्णकुटीमध्ये राहिले तर मग असणार मला कोण त्या ठिकाणी आढळेल, कोण असणार नको हात लावू किंवा नको असणार धरून जाऊ अशा प्रकारे मला नको घेऊन जाऊ असं कोण म्हणेल. असं असणार त्या ठिकाणी कुणीही म्हणाले शिल्लक राहणार नाही. मी असताना माझं कार्य करायला मोकळं होईल. अशा प्रकारचं मला कार्य सिद्ध नेण्यासाठी तुम्हाला सहकार्य कर. राहू ग्रासी चंद्र
तैसी हरिण जनक बाळा मारीच सायाचा सोहळा मी कडी काळा ना टोपे. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे असणाऱ्या चंद्राला राहूचं ग्रहण लागतं तशा प्रकारे असणारा मी सीतेला त्या ठिकाणी पळून नेईन अशा प्रकारे असणार. परंतु हे करण्यासाठी असणारा मारीचा तुझा असणारा मला सहकार्य पाहिजे आणि तू जर मला सहकार्य केलंस तर हा सोहळा मी आनंदात पार पाडेल. ऐकता श्रीरामाचे नाव मारीचा चालच कला जीव विसरला वैराग्य भयो भवानी वार. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं नाव त्या रावणाच्या मुखातून आलं की प्रभू रामचंद्रांना पळून लाव आणि पुन्हा मी माझं कार्य सिद्ध करतो हे नाव ऐकता क्षणीच असणारा जो मारीच आहे तो थरथर थरथर कापू लागलेला आहे. जी भयाची उत्पत्ती असणार त्याच्या मनामध्ये झाली आणि अत्यंत भीती त्याला वाटू लागली आहे. त्याचे जे काही सर्व अंग आहे ते विकळ झालं आणि एकाच जागेवर असणार थरथर थरथर करीत स्तब्ध झालेला आहे. वनाला रघुनंदन ऐकता मारीच भ्रांत मान तोंडीचे पाणी गेले पळून मूर्छा पन्न तो पडीला. आणि त्याला विचार पडला की अरे मी असणारा ज्याच्या तावडीतून वाचलो तोच असणारा या वनामध्ये आलेला आहे आणि जर मी त्याच्या समोर गेलो तर निश्चितच असणारा माझा प्राणघात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार करता क्षणीच असणारा मारीन जो आहे त्याला त्याची शुद्ध हरपलेली आहे आणि बेशुद्ध होऊन जमिनीवरती पडलेला आहे. नाव ऐकून रघुनाथा मारीच्यास प्राणांतावस्था मग बोलणे चालणे कुंटली वार्ता त्याने लंकानाथ आश्चर्य. आणि अशा प्रकारे असणारं प्रभू रामचंद्राचं नाव त्याने ऐकलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं स्वरूप त्याने आपल्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याला असणारा एक तर जर आपलं असणार त्या ठिकाणी पारमार्थिक स्वरूपाने जर पाहायचं झालं तर त्याने प्रभू रामचंद्राचं खरं स्वरूप पाहिल्या कारणानं त्याला त्या स्वरूपाची आठवण आली आणि त्या स्वरूपामुळं ज्या भौतिक जगाचे असणारा विसर पडला आणि तो मूर्छना अवस्थेत त्या ठिकाणी गेलेला. मारीच महावीर शूर माझी रणरंगधीर योद्धा माझी मुख्य झुंजार विचार समुद्र पै मारीच. आणि आता तो जो आहे रावण त्या ठिकाणी मारीचाची म्हणजे गुणवर्णन करू लागलेला आहे की हे मारीचा अरे तू असणारा अत्यंत शूर वीर बलवान अशा प्रकारचा आहे. तुझी असणारी जी काही स्थिती आहे ते अतर्क्य आहे. तू कोणताही स्वरूप धारण करून असणार कुणालाही जिंकू शकतोस कुणावरही विजय मिळवू शकतोस अशा प्रकारचे असणार स्तुती त्या ठिकाणी रावण मारीचाची करू लागलेला आहे. भय ओढवल्या थोर मज मारीचा चादार याचे निवळे म्या सुरासुर चराचर जिंकी. रावण विचार करू लागले आहे की ज्या वेळेस असणार मी कुठे युद्धाला जाईल त्या ठिकाणी जर मला सहकार्य कुणाचं कमी पडलं आणि मला जर एखाद्या गोष्टीची भीती वाटू लागली तर मी असणार या मारीचा सहकार्य घेऊन या सगळ्यावर विजय मिळवत गेलेलो आहे. आणि अशा प्रकारचा धीर वीर असणारा जो आहे बलवान अशा प्रकारचा मारीच्या ठिकाणी असा विकळका होऊन पडलेला आहे. कार्य मांडल्यात यावघड समूळ साध्यार्थ गूढ तैसाच निधडा योद्धा दृढ विचार प्रौढ विवेकी. आणि जो मारीच आहे तो बलवान तर आहे परंतु बळासोबत असणारा त्याची विवेकाची असणारा त्याला जोड आहे आणि विचारवंत असल्या कारणानं एकतर बळाने आणि विवेक चातुर्य ज्ञानाने असणार तो आपल्याला सहकार्य केल्यामुळं अत्यंत असणारे जे काही असणार आपल्याला ज्याच्यावर विजय मिळवता आला नाही त्याच्यावरही असणार याच्यामुळे आपण विजय मिळवलेला आहे असा असणारा विचार रावण करू लागला. धाव फार न लागता कवळ श्रीराम नाम ऐकता मारीच्या समरण अवस्था भय कापता का झाली. मग इतका असणारा बलवान अशा प्रकारचा जो मारीच आहे त्या मारीचाला असणारा कोणता ठोका लागला नाही बाण लागला नाही कुणी असणारा त्याला त्या ठिकाणी कोणत्याही असणारं शस्त्र असणारा त्याच्यावर घाव केला नाही परंतु नुसत्या रामाचं नाव ऐकलं आणि रामाचं नाव ऐकता क्षणीच असणार त्याची देहबुद्धीच हरपून गेलेली आहे. तो असणारा मरणांत अवस्थेत गेलेला आहे. अशा प्रकारची स्थिती का निर्माण झाली असा विचार रावणाला त्या ठिकाणी बघितलाय. श्रवणी ऐकता श्री रघुनंदन धाके चेतना गेली पळून निर्जीव भाष्ये प्रेतवदन पुराण पळाले. आणि आता असणार त्या ठिकाणी जी स्थिती आहे मारीचाची
ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं नाव ऐकलं, नाव ऐकता क्षणी काय असणार त्याची जी काही देहामधली चेतना होती, सर्व गोष्टी असणार चलविण्यासाठी ज्या असणारा चित्तामध्ये असणार चेतना देणारा भगवंत प्रभू रामचंद्र होता. त्यानेच असणारी साथ सोडली की काय, किंवा असणार हा अत्यंत विकळ झाला की काय, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. जैसा जडमूड पाषाण तैसा मारीच मूर्छा पण त्यासी वेगी दशानन सावधान स्वयंकारी. आणि तशा प्रकारे असणारा पाषाण पडलेला असतो, डोंगर असणारा एका ठिकाणी असतो, तशा प्रकारे असणारी स्थिती त्या ठिकाणी त्या मारीच्याची झाली. तो धर्तीवर असणार ज्यावेळेस पडला एकदम स्तब्ध झालेला आहे. आणि अशा प्रकारची स्थिती झाल्यानंतर त्याला जागृतीत आणण्यासाठी, त्याला असणार शुद्धीवर आणण्यासाठी रावण काय करू लागला. मारीच्यास पुसे लंकानात न लागता गावन गागात नाव ऐकता श्री रघुनाथ मूर्छा मरणांत काली. आणि त्याला ज्यावेळेस शुद्धीवर असणाऱ्या रावणाने आणलं, रावण मारीच्याला विचारू लागला की हे मारीचा, अरे तुला कोणी मारलं नाही, काहीच नाही, तरीही असणार तू नुसतं त्या प्रभू रामाचं नाव ऐकल्याबरोबर असणार त्या ठिकाणी बेशुद्ध पडलास, नेमका असणार तुला झालंय तरी काय. मग मारीच ओनी सावधान रावणासी घाली लोटांगण श्रीरामासी विरुद्धपण सर्वतापन न करावे. आणि असे विचारल्याबरोबर रावण तो असणारा मारी जो काही शुद्धी झाला होता ते उठला आणि पुन्हा एकदा रावणाला साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं की हे रावणा, तू असणारा कुणाच्याही वाकड्यात जा आणि कुणाही बरोबर असणारा युद्ध करायचं सांग, मी ते असणार निश्चित करेन आणि तुझ्यासाठी माझा प्राण देखील देईल. परंतु या प्रभू रामचंद्राच्या असणारा वाकड्यात जाऊ नको. जर त्यांच्या असणाऱ्या विरोधात तू गेलास तर निश्चितच असणारा तुझ्या कुळासकट घात झाल्याशिवाय राहणार नाही. शोभलिया श्रीरामचंद्र ससैन्य सबंधू सपुत्र सप्रधान निशाचर तुझ सहित निर्दाळीला. आणि हे रावणा, जर प्रभू रामचंद्रांना क्रोध आला आणि जर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जर तुझ्या समोर आले तर काय होईल हे असणार, तू उदास होऊन जाशील. कशा प्रकारे, कारण संसारात मी जर प्रभू रामचंद्राचा बाण लागला आणि प्रभू रामचंद्राचं जर वेळ असणार एखाद्याला लागलं तर त्याला बायको कळत नाही, मित्र कळत नाही, घरदार कोणत्याही गोष्टीचं असणार ज्ञान राहत नाही. तशा प्रकारे तुला जर प्रभू रामाचं जर पिसं लागलं तर काय होईल, तर जे काही असणारं तुझं बंधू स्वरूपाचं असणारे जे दुःख आहे, जे बायको स्वरूपाचं दुःख आहे, बहीण चुलता, हे सगळ्या गोष्टीचा असणारा तुला विसर पडून या सगळ्या गोष्टीचा असणारं मुळासकट मारण्याचं काम जे आहे ते प्रभू रामचंद्र करतील. आणि या सगळ्यापासून जर तू उदास झाला तर तिथूनच असणारं तुझं मरण होईल. पण मरण कसं होईल, तर जन्म मृत्यू जरा ह्या तिन्ही अवस्था दुःखकारी आहेत, त्या सगळ्यामधून असणारं तुला निवृत्त करण्याचं कार्य प्रभू रामचंद्र करतील. अशा प्रकारचं गूढ ज्ञान असणार त्या ठिकाणी मारीचाने त्या रावणाला सांगितलं आहे. सहित सैन्य 14 सहस्त्र जैसे वदिले त्रिशराखर तैसे तुम्हासी समग्र बाणी रघुवीर वदिल पै. आणि जशा प्रकारे असणारा त्रिशिरा खर आणि दुष्यन यांना मारलेला आहे आणि तू जो असणार त्यांच्यावर गौरव असणारा करीत होतास, आपणही असणार त्या ठिकाणी संपत्तीचा धनाचा असणारा या ठिकाणी गर्व करतो. आणि ते ज्यावेळेस असणार प्रभू रामचंद्रापाशी तू असेल त्या कोणत्याही गोष्टीचा तुला असणारा गौरव राहणार नाही. या सगळ्या गोष्टीचा असणारा मर्दन जशा प्रकारे त्रिशिरा खर दूषणाचं केलं तशा प्रकारे असणारी स्थिती तुझी प्रभू रामचंद्र करून टाकतील असा विचार असणारा मारेच त्या ठिकाणी सांगू लागेल. सुटल्या श्रीरामाचा बाण तुम्हा माझी निवारील कोण राक्षस कुळाचे निर्दळन न लागता क्षण तो करील. आणि हे रावणा ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा बाण सुटेल त्याच वेळेस असणार काय होईल, तर राक्षस असणारा जे काही राक्षस पण आपल्यामध्ये आहे, राक्षसी वृत्ती आपल्यामध्ये आहे, ती असणार समूळ त्या ठिकाणी नष्ट झाल्या जाईल. आणि अशा प्रकारची कीर्ती असणार प्रभू रामचंद्राच्या असणारा एका बाणाने होईल असा असणार त्या ठिकाणी मारीच भीतीपूर्वक रावणाला सांगू लागलेला आहे. रामचंद्र भगवान की जय. तरी तुझे सद्बुद्धीचे हरण कोणे क्रोधे केले संपूर्ण
जे श्रीरामाचे दारहरण केवी आपण करवेल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तरी असणार त्या ठिकाणी जे मारीच आहे तो असणारा राजा रावणाचा मामा आहे. आपल्या मामाचं सहाय्य घेण्यासाठी त्या ठिकाणी असणारे राजा रावण आलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत की मामा, मी आतापर्यंत असणार ज्या वेळेस मला मूळ अडचण येईल किंवा सर्व माझ्या ज्या अडचणी आहेत कुठेही सुटणार नाही त्यावेळेस असणारा तुमच्याजवळ आलेलो आहे. त्यामुळे एवढ्या कामात असणारे मामा तुम्हाला माझी मदत करावी लागते. त्यावेळेस असणार मारीच मामा सांगू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, राजा रावणा काहीही कर परंतु असणार त्या प्रभू रामचंद्राच्या असणार तू नादी लागू नकोस. आणि तू मला सांगू लागलेला आहेस की त्या प्रभू रामचंद्राची असणारी सीता आपण असणार चोरून आणू. या गोष्टी करून असणार या ठिकाणी कुणालाही आजपर्यंत चांगलं असणार फळ भेटलेलं नाही. त्यामुळं असणार दुसऱ्याच्या दाराला जाऊन त्याचं काहीतरी चोरून आणल्याच्या नंतर आपल्याला त्याचं चांगलं फळ भेटणार नाही. अशा प्रकारे मारीच मामा राजा रावणाला समजून सांगत आहे. शेष मातीचा निज मनी अनुष्य केलं सांग कोणी. केवी सीता श्रीरामापासोनी केवी आमुचे ज्ञानवे. आणि एवढी दुर्बुद्धी तुला सुचली तरी कुठून? एवढा नेमकं तुझ्या डोक्यात कोणी असणार हे गुळ घातलेलं आहे? एवढी सुबुद्धी तुला सांगणारा कोण आहे ते तरी मला सांग. अरे शेषाच्या असणाऱ्या डोक्यावरचा जो मणी आहे त्याला कुणी आणू शकतंय का? त्याच्यामुळे असणार त्या प्रभू रामचंद्रापासून सीता आणायचा विचार असणार तू राजा रावणा सोडून दे असा असणारा मारीच मामा राजा रावणाला सांगत आहे. श्री सूर्याची प्रभावळी हरून शक्य महाबळी तेवी श्रीरामा वेगळी जनकबाळी न करवेची पया. अरे रावणा, सूर्याचं तेज कुणी आणू शकतं का? नाही आणू शकत. मग त्या प्रभू रामचंद्राची सीता आपण तरी कसं आणू शकतो? जरा विचार कर असं मामा असणारा राजा रावणाला समजून सांगत आहे. जैसी सर्वांगी जडली योमा वेगळी न करविली मा तेवी श्रीरामा वेगळी तेवी सीता वेगळी श्रीरामा सर्व काम न करावे. आणि त्या ठिकाणी मारीच मामा म्हणू लागलेले आहेत, आकाशाचं निळं पण असणार कोणी हिरावून घेऊ शकतंय का? नाही घेऊ शकत. तसंच असणारा प्रभू रामचंद्रापासून सीता दूर करणं हा विचार सुद्धा डोक्यात तू आणू नकोस. जर शहाणा असेल तर अर्धी खातोस त्या अर्धीतच समाधानी राहा. उगाच त्या सीता माता आणण्याचा विचार तू राजा रावणा करू नकोस असं मारीच मामा समजून राजा रावणाला सांगू लागलेले आहे. ऐशेनी करिता सीता हरण मा तुम्हाले मरण सकळ कुळाचे निर्दळन होईल जाण लंके. आणि जर तरी तू असणारा परत जर म्हणायला लागलास की नाही आपण त्या सीतेला पळवून आणू, जर आपण रावणा त्या सीतेला जर पळवून आणलं ना तर आपला तर वध होईलच होईल याच्यात काही शंका नाही. पण आपल्या कुळात असणारा औषधाला सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र कोणी शिल्लक ठेवणार नाहीत असं असणारा मारीच मामा राजा रावणाला सांगत आहे. शेवटी आवाज बारीक करू नको का? बघितलं ना शेवटी सांगतोस का तू? पुन्हा सांगायचं, स्पष्ट बोलत राहायचं शेवट. चला माझं तुला ना तो बघितलं नाही तिथे शेवटी बारीक गळा करायचा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नक्की होणे आदेश सैन्यसे करू दिला युद्धे तरी शूर्पणखेची मूळ बुद्धी ऐकता त्रिशुद्धे निमशील. आणि असणारा तू ऐकायलास तरी कुणाचं? अरे तिला स्वतःच असणारं नाक राहिलं नाही. तिच्या बुद्धीनं असणार ते तिचे भाऊ सुद्धा असणारे तिने गिळून टाकले. नक्की अशा प्रकारची ती आहे आणि तिचं ऐकून तू या ठिकाणी प्रभू रामचंद्राची सीता चोरून आणायचा विचार करत आहेस. अरे विचार चांगल्या माणसाचे घ्यावात असं असणारं मारीच मामा राजा रावणाला सांगू लागलेले आहे. सहस्त्र भाऊ गर्वे करे ऋषेची देनो बळे अरे ते ब्रह्मचारी मारे क्षणा माझा रे सैन्य. आणि तुला असणारा जर माझं पटत नसेल तर तुला एक असणारा सहस्त्र भाऊचा किस्सा असणारा माहित आहे का?
तो असणारा साधा सुद्धा होता का? तो सुद्धा असणारा साधा सुद्धा नव्हता. परंतु त्यानं काय केलं, त्या ठिकाणी ऋषीनं भोजन असणारं दिलं होतं, त्याला तृप्त केलं होतं. त्याचीच गाय ज्या वेळेस चोरून आणण्याचा विचार केला, त्याचे 1000 हात असणारे त्या ठिकाणी गेले. त्याचा जीव सुद्धा त्याला असणारा गमवावा लागला. त्याच्यामुळे कशाला असले वाईट विचार घेतोस, कशाला असणारं त्या नक्कीच ऐकतोस? अरे तिनं असणारं तिच्या भावाला गिळलंय, आता तुला गिळायला तुझ्याकडे आले, थोडा जरा विचार कर, असं राजा रावणाला मारेच मामा सांगत आहेत. करिता परदार हरण श्यामाले मरण म्हणून मारेच रावणा चरण धरित रावण शोभला. आणि मामा असणारे त्या ठिकाणी राजा रावणाचे पाय धरू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, नको बाबा हे डोक्यातून विचार काढ, कशाला या विचारात पडलास, असं म्हणून ज्यावेळेस राजा रावणाचे पाय धरून विनंती करू लागले, त्यावेळेस राजा रावणाला राग आलेला आहे आणि आपल्या मामाला लात असणाऱ्या त्या ठिकाणी राजा रावणानं मारलेले आहे. दोघे माणसे वनवासे नाये सैन्य सामुग्री त्यांचे भय मजदाविसे तरी तुझ्याला से नपुसक. आता राजा रावणाला राग आलेला आहे, मामाला म्हणू लागलेले आहेत, त्या वनामध्ये असणारे आहे तरी कोण? 2 माणसं आहेत. त्याच्यासोबत असणारे सीता आहे, त्यांना घालायला खायला भाकर नाही, मायबापानं असणारं हाकून दिलेलं आहे आणि त्यांची भीती असणारी तुम्हाला दाखवायला लागलास का काय? असं असणार आपल्या मारेच मामाला रागाच्या वरात राजा रावण बोलत आहे. तू तव बळिष्ठ संपूर्ण ते काय झाले अंगवन होता श्रीराम नामस्मरण कंपायमान का होचे. आणि तुझ्यामध्ये असणारं 1000 हत्तींचं बळ आहे, एवढं सामर्थ्यवान अशा प्रकारचा तू आणि तू त्या प्रभू रामचंद्राला त्यांच्याकडे असणारं काहीही नाही, राहायला घर नाही, त्या प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मणाची भीती मला घालायला लागलास आणि तू नुसतं नाव जरी असणार त्या रामाचं घेतलं तरी लटलट लटलट करायला लागलास. अरे तुझ्यात कसलाच पुरुषार्थ राहिला नाही, तू असणारा शूरवीर योद्धा म्हणायच्या लायकीचा सुद्धा राहिला नाहीस मामा, असं असणारा राजा रावण आपल्या मामाला बोलत आहे. मेताव रावण दुर्धरा बंदे घातले ग्रह सुरवर श्रीराम बापुडे किन मात्र त्यांचे भय थोर. मी काय साधा राजा रावण आहे का? अरे मी देवाला सुद्धा असताना माझ्या बंद बांधवडीत टाकलेला आहे, जेलमध्ये देवाला घालायचं सामर्थ्य माझ्याकडे आहे आणि तू असणारा असला माझ्या राज्यातला असून माझा मंत्रीच ना, तू मंत्री असून एवढं भ्यायला लागलास, तुला काय वाटतं का नाही? असं असणारा राजा रावण मारेच मामाला बोलत आहे. म्या जिंकल्या थोर थोर दुरा ते कोण पाड श्रीरामचंद्रा धाकुटा हा हे निशाचरा धरी देरा पुरा मारीचा तू. आणि मारीचा एवढं भ्यायची गरज नाही, माझ्या असणाऱ्या राज्यामध्ये मंत्रीपद असणारं तुला दिलेलं आहे आणि मंत्री असून जर तुझं असं भ्यायला लागलास तर आपलं राज्य कसं चालायचं, आपलं साम्राज्य कसं वाढायचं? आपण आतापर्यंत असणारं मोठमोठ्या देवांवर विजय मिळवलेला आहे, त्यामुळे असणारं हे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण काय वनात हिंडणारे 2 वनचर मनुष्य आहेत, त्यांच्यावर विजय मिळवायला आपल्याला लई वेळ लागणार नाही, असं म्हणून आपल्या मारेच मामाला राजा रावण सांगत आहेत. ऐकोनी रावणाचे वचन मारेच झाला हास्यवदन रावणानं धरे गर्वाभिमान पूर्ण कथान अवधारे. आणि अशा प्रकारे जेव्हा राजा रावण बोलू लागला, तुला माहित नाही का मी कोण आहे, कसा आहे, काय काय केलंय, कारण मंत्री असल्यामुळे असणार त्या ठिकाणी मारीच मामाला सुद्धा सगळं माहिती होतं, याच्याकडे युद्ध कौशल्य किती, याच्याकडे शक्ती किती, याची ताकद कुठपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळेच असणार ते राजा रावणाला समजून सांगू लागले होते, तू प्रभू रामचंद्रासमोर टिकू शकत नाहीस. पण तरीही असणारे ज्यावेळेस राजा रावण गर्वानं सांगू लागला, त्यावेळेस मारीच मामाला हसू आलेला आहे आणि मारीच मामा काय बोलतात. तुझ्याच ऐसा लंकानाता मज पूर्वे बळदर्प होता जे बाळ मानो निरगुणाता त्याच्या विघाता करू. आणि मामा मला बी असंच वाटत होतं पहिलं की माझ्याकडले 10,000 हत्तीचं बळ आहे, मी काय काही बी करू शकतोय, असाच विचारानं असणारा ज्यावेळेस ते असणार यज्ञ करीत होते, त्यावेळेस असणारे हे लहान अवस्थेमध्ये असणारे प्रभू रामचंद्र होते, त्यांचा असणारा यज्ञ विध्वंसून लावण्यासाठी मी त्या ठिकाणी अशाच विचारानं गेलो होतो की माझ्याकडे लय मोठी ताकद आहे, मी एका क्षणात असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राला गिळेल, अशाच असणाऱ्या गर्वात मी गेलो होतो. काय झालं पुढं? अंगे नागा युत बळा श्रीराम सगळे गिळीन बाळ विश्वामित्रादी ऋषी सकळ मारून तत्काळ भक्षिण. आणि त्याच गर्वामध्ये असणारा विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाला विध्वंस करण्यासाठी गेलो होतो, त्या ऋषींना सुद्धा असणारा खाऊन टाकणार अशा विचारानं थाटामाटात असणारा मी गेलो होतो. मग पुढं काय झालं? ऐसे धरोणी आव आश्रमे घेतली धाव तव निशंक धनुर्वाडा राघव बाण लागावा निवार. आणि मी ज्या वेळेस त्या असणारा त्यांचा
जो काय होम हवन आहे त्याचा विध्वंस करण्यासाठी गेलो, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना बघितल्याबरोबर असे बाण असणारे त्या ठिकाणी सोडले, असं असणारे मारीच मामा सांगू लागलेले आहे. मारेचे सुभाव महावीर सवे निदडे निशाचर मारो जाता श्री रघुवीर बाण दुर्धार सुटले. आणि मी एकटा नव्हतो गेलो, माझ्यासोबत सुभाऊ सुद्धा होता आणि माझं सर्व सैन्य घेऊन असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी, तो जे काही होम भावन आहे त्याचा विध्वंस करण्यासाठी आम्ही चौबाजूने हेरून असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला मारायला गेलो होतो, असं मारेच मामा पूर्व वृत्तांत राजा रावणाला सांगत आहेत. राक्षस कोणी आक्रूर डळमळीना श्रीरामचंद्र सुटला बाणांचा महापुरा विरे वेर पोंचले. आणि राक्षसाला बघितल्यावर असणारं साधं सुद्धा माणूस असतं तर थोडंफार भेला असतं, मागं पुढं सरकलं असतं, पण आम्ही एवढे अकराळ विकराळ अशा प्रकारचे राक्षस असून थोडं सुद्धा असणारे भीती त्या प्रभू रामचंद्रांनी बाळगली नाही. ठाम असणार आपल्या जागेवर उभं राहून बाणामागं बाण सोडण्याचं कार्य त्या प्रभू रामचंद्रांनी केलं. अतिशय धैर्यशील अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत, असं मारीच मामा सांगू लागलेले आहेत. माझा मुंदार केला कुठं सुभाऊचे ओढार केले पिठ वीर पाडिले उद्भट सारण सुभाट श्रीराम. आणि माझं जे शस्त्रास्त्र होतं, जे असणारं सुभाऊचं शस्त्रास्त्र होतं, त्या सर्व अस्त्रांचं असणारं त्या ठिकाणी बाणाच्या सहाय्यानं पीठ करून टाकलं त्या प्रभू रामचंद्रांनी. सर्व माझी सेना असणारे त्या ठिकाणी रक्ताबंबाळ त्या प्रभू रामचंद्रांनी बसल्या जागेवर बाणाने केले. एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्राकडे आहे आणि तू त्यांची सीता आणायची म्हणतोस, असं असणारं मारीच मामा बोलू लागलेले आहेत. श्रीरामे बाण सोडिला ती दारा तो म्या तोडिला खरगधारा बल्लाने सुभाऊ केला पुरा मज पिसारा लागला. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी तिधारा नावाचा एक बाण सोडला. तो बाण सोडल्याबरोबर माझ्या दिशेनं बाण आला होता, परंतु मी माझ्या खडगाच्या सहाय्यानं त्याच्यावर ज्यावेळेस घात केला त्यावेळेस बाण तुटला आणि त्याचा एक कोणा सुभाऊला लागल्याबरोबर जागेवर असणारा तो सुभाऊ मेला, पण त्याचा नुसता वारा मला लागला. त्या वाऱ्यानं असणारे माझी काय फजिती केली. पिसारा लागला ब्रह्मांडे तेने डोळा आले झापडे अंगे भोंडे अशुद्ध नाके तोंडे वळे मुरकुंडे हाता पाया. आणि ज्या वेळेस मला त्याचा नुसता वारा असणारा त्या बाणाचा लागला त्यावेळेस माझ्या नाका तोंडातून रक्त आलं, हातपाय वाकडे झाले आणि गगनामध्ये पाचोळ्यासारखा राजा रावणा मी उडत होतो. एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्राच्या बाणामध्ये आहे आणि त्यांची सीता आणायचा विचार तू काय करू नको बाबा, असं असणार मारेच मामा सांगत आहे. बाण पिसाऱ्याचा दुर्धर वारा गाये उडविला मरा शत योजने समुद्र तीरा मोर्चा पन्नपुरा पाडिलो. आणि त्या बाणाच्या वाऱ्यानं मी असणारा 100 किलोमीटर लांब या समुद्र किनाऱ्यावर येऊन पडलो. एवढं सामर्थ्य त्या प्रभू रामचंद्राचं आहे, असं मारेच मामा सांगत आहे. वटारिले नेत्र वाटा गरगरेत वाजे कंठ धाके दुख तसे पोट प्राण संकट मजाले. आणि ज्या वेळेस या समुद्राच्या किनाऱ्यावर मी येऊन पडलो त्यावेळेस असणारा माझी धकधक धकधक बंद व्हायला आली होती. डोळे असणारे पांढरे झाले होते. काय करू काय नाही मला काहीच असणार त्या ठिकाणी सुधरत नव्हतं, असं असणारं मारेच सांगू लागलेले आहेत. अर्धवन मिलेत झाले मेनाज प्राण झाला तिसलीन शरीर झाले अचेतन बाणार्ध खंडे मरान मजाले. आणि त्या बाणाच्या वाऱ्यानं असणारा माझा जीव असणारा गेल्यातच जमा होता. काहीच असणारं मला कळत नव्हतं. माझं शरीर असणारं आहे की नाही, काय डोळे पांढरे झालेले आहेत, घसा असणारा गरगर 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 करू लागलेला होता. एवढी दयनीय अवस्था नुसत्या बाणाच्या वाऱ्यानं माझी झाली होती, असं असणार मारेच मामा सांगत आहे. उरला होता आयुष्य करा तेने मी झालो सावधान गाये गेले अंगवन धैर्य संपूर्ण पळाले. आणि असणारं माझं जीवन असणारं थोडं बाकी होतं म्हणून असणारं मी वाचलेलो आहे, किंवा माझं मरण असणारं त्या टायमाला लिहिलेलं नव्हतं. थोडं माझा जन्म वाचल्यामुळं मी त्या ठिकाणी वाचलो. आणि ज्यापासून मी असणारं झाक माझी उघडली, डोळे मी ज्या वेळेस उघडले तेव्हापासून माझ्यात असणारं युद्ध करण्याचं सामर्थ्य निघून गेलं. तेव्हापासून धैर्य शौर्य माझ्याकडे काहीच राहिलं नाही, असं असणारं मारेच मामा राजा रावणाला सांगत आहेत. श्रीराम बाणाचा भेदरा थोर लागला दस शिरा सर्वत्र कोणी श्रीरामचंद्रा चराचरा माझारे. आणि तेव्हापासून मी जिकडं बघन तिकडं मला प्रभू रामचंद्र दिसू लागले. मला असणारा त्या